नमस्कार मित्रांनो, वेलकम टू भाऊसाहेब बँकेचा ब्लॉग. विषय असा झाला आहे, आपल्याबरोबर झाला आहे आता एक सगळ्यात मोठा स्कॅम. आपण आपल्या बहिणींचं केलं हक्क सोडपत्र 12 नोव्हेंबर रोजी आपण दिलं तलाट्याकडे. तलाट्याने फेर टाकला, पण फेर उतार्यावर पण नाही टाकला आणि आता ते फेर पण ऑनलाईन दिसत नाही. आणि त्याला आधी फोन केला तर तो डायरेक्ट काय म्हणला की तुम्ही मला कागदपत्र दिलती का, मी इतके दिवस ठेवतच नाही. पण बायचान्स आपण तो फेरचा आहे ना स्क्रीनशॉट काढून ठेवलेला होता, त्याला पाठवला तर तो म्हणलाय आज या मग बघू काय झाले. आता त्याची चूक आहे, पण मला बघावं लागेल काय प्रॉब्लेम असला तर. त्याला बघू, जेवण करून निघायचं त्याच्याकडे. तिथे गेलं त्याच्यापाशी पण आज व्हिडिओ काढणार. मित्रांनो आता आपण नांदगावच्या मोर आलो. तलाट्याला फोन केला तर ते म्हणला 10:30 वाजता ये. बघू तिथे गेलं पूर्णपणे व्हिडिओ काढून तुम्हाला सांगतो त्याचा नेमका विषय आहे काय, का केलं बरं त्याने असं काय. आपण त्याला रुपया नसतो द्यायचा, त्याने 500 रुपये माझ्याकडून घेतले. मी म्हणलं जाऊन द्या, कारण किती जरी सरकार म्हणलं ना पैसे घेत नाही तरी ही जानवर सरकारी अधिकारी दलिंद्र्यात तोंडाची पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाहीत. मला सुजीसाठी 8 हेल्पाट घालायला लावलं, पैसे नाही दिलं तर. हक्क सोडपत्र पैसे भरून पण इतकी ते नालायक परिस्थिती. एकंदरीत भाऊसाहेबांचे अहवाल मंजूर नव्हता केलेला, तो केला की आपलं काम झालेलं आहे. मित्रांनो चला तर मग जाऊ आता आपल्याला मिरच्या घ्यायच्या. आपण आलो मित्रांनो, आता सगळे कामं आवरले, आपली मिरची घेतली. आलो स्वामी समोर वडापाव खायला. बघू शकता काका तिकडे वडापाव करते, एक नंबर बेस्ट चव आहे कर्जत. मित्रांनो आपण आता कर्जतून आलो. तलाट्याचे चूक होते ते विषय काय म्हणला, कसला अहवाल असतो ते त्यांनी काही केला नाही, त्याच्यामुळे उतऱ्यातून नाव कमी नव्हती केली. असं तिथे गेलं त्याने अहवाल लगेच कमी केला. उतऱ्यातले नावं त्याने 1-5 मिनिटात कट करून दिली. त्याबद्दल त्याचं धन्यवाद. आणि आता आकाड मी जरा शॉपिंगसाठी चाललो, कुळधरांना काम आहे. ते शॉपिंग करायची, थोडंफार काय असेल ते करायचं आणि निघायचं माघारी. एकदम गाडी दामाने. तुम्ही गाडीवरती व्हिडिओ काढू नका, माझी गाडी 20च्या स्पीडने चालू आहे. चला तर मग जाऊया, बघू काय काय किती आकाश. कुळधरणला आलतो मित्रांनो. मग बघा आका मिसळची वाट बघताना आकाची आलेली मिसळ. आता मिसळवर ताव मारते. चला घे खाऊन म्हणलं. मित्रांनो आता लग्नासाठी आपल्याला मशाला तर लागणारच आहे. मग मशाला म्हणल्यावर आता घरीच करावा लागतो आपल्याला, गावरान मशाला. हा बघा इकडे मिरच्या निसायचं काम चालू आहे. बाई आणि आका मिरच्या निसते. तेव्हा तिकडं बघा मिरच्या आणलेल्या वाळूच्या. सगळी तयारी करायला लागते. एकटाच आहे मी, पळापळीला काय एकटाच लढायचं. मित्रांनो आज काहीच काम नाही, पण 10 रुपयांना राहिलं कसं 10 रुपयाला शिवाय होत नाही, तसं आम्हाला पण आणा चक्कर मारल्याशिवाय होत नाही. बघू शकता आपण एरिया टाकलाय. मका एकंदरीत मस्त तऱ्हेची हल्ली. महिन्यात शर्टांचा खायचा बाईचा त्रास कमी होईल, कारण तिला वळणं होत नाही. पण आपल्या मागं 12 लफडी आणि त्यात आकाच्या लग्नाची गडबड चाललेली, त्याच्यामुळं बघा झुंझटे. आता मग काय टेन्शन नाही, एकदा आकाचं लग्न झालं मग आपण लागायला काय, आपण मोकळाच सगळं ॲडजस्ट करणार. आणि आका माझी मोठी बहीण आहे मित्रांनो, पण वडील गेल्यामुळे तिच्या लग्नाची सगळी जबाबदारी आपल्या होईल. आणि होईन तेवढं योग्यरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करतोय आणि पार पाडणार, त्यात काही विषय नाही. मित्रांनो बघू शकता आता बघा, तुम्हाला गहू दाखवतो. दाट झाला का पातळ झाला हे कमेंटमध्ये नक्की. आपण पेरला 9 फानानी 496 निर्मल. हा निर्मलच होता. आता हे दाट होईन का पातळ बघा. आपण पेरला 20 किलोची बॅग पेरली होती आणि वर केला आहे हरभरा. तिकडे बघू शकता अंकल तिथं शेततळ्याचं काहीतरी नियोजन चालले. आता आपण त्यांच्याकडे जाणार आहेत. चला तर मग त्यांच्यापाशी गेल्यावर शेततळ्याचं काय नियोजन आहे बघू. नका बिबिशनचं शेततळ्याचं काम चालू आहे. या बघा शेततळ कागद बघा, इकडं साफसफाई केली. बिबिशनने आज कष्ट केलंय आणि आपली चीज त्याच्यावर कसला येल गेला काय माहिती. बघ बिबिशन इकडे बघ, कष्टाळू पोरगा असं. एवढा उन्हाळ्यात आम्हाला हेच जग येणार आहे. केबल काय तोडितो ती मध्ये जाईन बेबा. बघा मित्रांनो वाटाण्या कशी तुटून पडल्यात. वाला वाटाणा आणलाय. परू गोड लागतं का? गोड लागते का? गोड लागते का वाटाणा?
चला आता काय आणायला जायचंय. कसं बघत आहे उंदर. चला आता काय चल आणखी काय आणाय. तो माणूस कधी कधी थंडीमुळं रक्त पुरवठा कमी वात येतो. कधी कधी मार लागले ना, शिरा मार लागले तर वात येतो. म्हणजे वात बोलते तर चमक लागते. मला गार्डन नाही, मला 2-4 वर्ष. मग तसंच होतं त्याच्या पायाला डॉक्टर. कधी बी होते का ना, थंडी टाइम होते जास्त. नाही कधी पण होते. एकही पाय हा मारफार लागले का कधी बी? कधी गाडी बिडी पाय ताण आला का कधी एकदा इस्टेत टाचकलं होतं जरा. झटका बसला होता पायाला. झटका बसला तर कुठे झटका बसले? कोंबोर झटका बसला तर कोंबोर दुखते का? कंबर का व्हावं लागते. बिभीषणला आलो दवाखान्यात घेऊन. बघू शकता आतमध्ये डॉक्टर सोय आपण बाहेर. नमस्कार मित्रांनो, आता विषय असा झाला होता, कमीत कमी एक 6 महिने ते वर्षापासून माझ्या मागं लागली होती. आपल्याला बाथरूमची पाण्याची सोय करा, पाण्यासाठी सोय करा. शेवटी आज त्याचा उदय आला आणि का ही डारामा आज आमच्या फॅमिलीत ॲड झालं. का होतं आपलं बाथरूम खाली ना थोडं, त्याच्यामुळं आता तुम्ही म्हणता काय सांगतोय, पण काय आणलं ते सांगून टाकायचं. मला काय कसं वाटते मालकीन डारामधल्याबद्दल? लय भारी. हातात 2 बाल्या न्यायच्या वाचलं आता. वाचलं होय. मोकळं जायचं आता संडासापर्यंत. आता आका फोनवर बोलती नाही तर त्यांनीच पैसे दिलेत मला. धर्माला 500 माझंच घेऊन मला दिलेत, पण दिल्यात ह्याला महत्व आहे ना. दिग दोखानी. मित्रांनो जेवायला या. आज एकदम बेस्ट भाजी केली, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतोय. आपल्याला आवडली वला वाटाणा बटाटा. 1 नंबर क्वालिटी झाली, हॉटेलपेक्षा पण भारी आहे. टकाटक खटाखट, नाद नाही करायला. समजलं का तुले? नाही कळलं का तुला? बावड्या म्हणतात मला.